अध्यक्ष महोदय मला वाटत होतं, आशा होती की गेला बाजार 5 लाख रुपयापर्यंत तरी कर्जमाफी सरकार करेल. अध्यक्ष महोदय 2 लाख रुपये भरले, 8 लाखाचं कर्ज आहे, 6 लाखाचं काय, 5 लाखाचं कर्ज झालं तर विदर्भात फार मोठा सावरकरजी फायदा झाला असता सगळ्यांना. पण 5 लाखाचं कर्ज, आता महागाई एवढी वाढली, खताचे दर एवढे वाढले, कर्जच तेवढं काढावं लागतंय. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय आपण शेतकऱ्याला कशी मदत करणार ही भूमिका ठेवली पाहिजे. आता नवीन एक सर्व सहकारी बँकांच्याकडून 9 मार्च 26 पर्यंत नियमित कर्ज भरवणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती मागवण्यात आलेली. अध्यक्ष महोदय शेतकरी आता मुश्रीफ साहेब इथं बँक चालवतात, 31 मार्चला आपण सगळे पैसे परत फेडतो, झिरो करतो कर्ज. त्यामुळे रेग्युलर कर्जदारांना देखील छाट मारायचा कार्यक्रम दिसतोय. त्यामुळे 9 मार्चला का, तुम्ही 31 मार्च पर्यंत जे कर्ज भरतील त्यांची 1 एप्रिलला यादी मागा. तुम्ही 9 मार्चलाच यादी मागायला लागलेलात. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की सभागृहातल्या सगळ्या सदस्यांच्या लक्षात आणून देतो की 2014 पासून केंद्र शासनाने भारतातल्या उद्योगपतींचे 16 लाख कोटी रुपयाचं कर्ज माफ केलेलं आहे. देशावरचा कर्जाचा बोजा 27 पर्यंत 214 लाख कोटी होण्याचा अंदाज आहे. म्हणजे आपला GDP देशाचा आहे ना, त्याच्या 56% आता कर्ज होणार आहे. परंतु शेतकऱ्यांच्याकडे मदत करायची म्हटली की पैशाची चणचण आम्हाला दिसते. उद्योगपतींचे 16 लाख कोटी रुपये देशात कर्जमाफ झाली, पण भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची कर्जमाफी करायला आपली इच्छा होत नाही. ही मानसिकता समाजाच्या समोर आपण सतत वारंवार तुमच्याकडून येते आहे. पैशाची कमतरता नाही अध्यक्ष महोदय, विचारांची कमतरता आहे असं मला वाटतं. कारण शेतकरी काय बॉन्ड ट्रस्टमध्ये पक्षनिधी काय देत नाही, त्यामुळे त्याचा काय वर वशिला लागत नाही, त्यामुळे त्याचं कर्ज माफ होण्याचा काही प्रसंगच येत नाही. अध्यक्ष महोदय बजेटमध्ये सांगितलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी, कृषी GDP हा 55 अब्ज डॉलर वरून 47 सालापर्यंत 500 अब्ज डॉलर वर आम्ही नेणार. 55 अब्ज डॉलर म्हणजे 4.5 लाख कोटी आणि 500 अब्ज डॉलर म्हणजे 45 लाख कोटी रुपये. अध्यक्ष महोदय मग हा कसा नेणार, त्याला काय पुढचे ॲक्शन काय. पुढच्या अध्यक्ष महोदय कृषी विकासाचा दर पुढची सलग 21 वर्ष मी कॅल्क्युलेट केलं, 21 वर्ष 10 ते 11% जर राहिला कृषी विकासाचा दर, तरच अध्यक्ष महोदय आपण या 500 अब्ज डॉलर पर्यंत पोहोचू. पण आज दर